होळीची गोष्ट, सत्याचा विजय. खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक खूप शक्तिशाली पण गर्विष्ठ राजा होता. त्याला वाटायचे की सर्व लोकांनी देवाची नाही, तर फक्त त्याचीच पूजा करावी. पण त्याचा छोटा मुलगा, प्रल्हाद, खूप वेगळा होता. तो भगवान विष्णूंचा खूप मोठा भक्त होता. तो दिवसभर आनंदाने देवाचे नाव घ्यायचा. हे बघून राजाला खूप राग आला. त्याने प्रल्हादाला विष्णूंची भक्ती सोडायला सांगितली, पण प्रल्हाद आपल्या श्रद्धेवर ठाम होता. होलिका आणि अग्निपरीक्षा. राजाच्या बहिणीचे नाव होते होलिका. होलिकाला एक वरदान मिळाले होते. तिच्याकडे एक अशी ओढणी, वस्त्र, होती जी पांघरली की तिला अग्नीही जाळू शकणार नव्हता. राजाने प्रल्हादाला संपवण्यासाठी एक युक्ती आखली. त्याने होलिकाला सांगितले की तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन पेटलेल्या चितेवर बसावे. जेव्हा अग्नी पेटवला गेला, तेव्हा प्रल्हाद डोळे मिटून देवाचे नाव घेत राहिला. त्याच वेळी एक चमत्कार झाला. जोराचा वारा सुटला आणि होलिकाची ती ओढणी उडून प्रल्हादाच्या अंगावर आली. होलिका जळून राख झाली, पण प्रल्हादाला साधी झळही लागली नाही. आपण होळी का साजरी करतो? वाईटावर चांगल्याचा विजय ही गोष्ट आपल्याला शिकवते की शेवटी सत्याचा आणि चांगल्याचाच विजय होतो. होळी पेटवणे, आपण होळीच्या दिवशी लाकडे एकत्र करून पेटवतो. याचा अर्थ आपल्या मनातील वाईट विचार आणि राग आपण त्या अग्नीत जाळून टाकतो. धुलिवंदन, रंगांची होळी. दुसऱ्या दिवशी आपण रंगांनी खेळतो. हे रंग आनंद, प्रेम आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहेत. मुलांसाठी संदेश. जसा प्रल्हाद घाबरता चांगल्या मार्गावर चालला, तसेच आपणही नेहमी खरे बोलावे आणि सर्वांशी प्रेमाने वागावे. चला तर मग यंदाची होळी आनंदात आणि सुरक्षितपणे साजरी करूया. होळी रे होळी, पूर्णाची पोळी. मेक टेक्स्ट टू स्पीच ऑफ अबॉव टेक्स्ट विथ इंडियन मेल व्हॉइस.